भाई ये तो बड़ा लो स्कोरिंग मैच निकला। NSA अजित डोवाल, सेनेच्या तिन्ही अंगाचे प्रमुख, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेला ऑपरेशन सिंदूरचा निर्णय मला जसा मान्य होता तसाच युद्धविरामाचा निर्णयही मान्य आहे आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबाही आहे. These 8 people, our soldiers and officers of Indian forces, shouldn't and don't play for the gallery. They are not playing a cricket match for our entertainment. कि भाई ये तो बड़ा लो स्कोरिंग मैच निकला, छक्के ही नहीं मारे, मज़ा नहीं आया. I don't have a nanometer of doubt that they all are committed for our safety, country's long-term development and prosperity, and also that every decision taken is meticulously thought over, however popular or unpopular. मला इतकं माहिती आहे की त्यांना माझ्यापेक्षा जास्त समज आहे आणि घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्या देशाच्या हिताचा असेल. फक्त एकच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सैन्याने रावळपिंडीच्या नूर खान एअरबेसच्या विमानपट्टीला मोजून मापून मधोमध असं फोडलंय की त्यावरून अनेक दिवस पाकिस्तानची लष्करी विमानं उडू शकणार नाहीत. हा 50 फुटाचा खड्डा पाडलाय ड्रोनने. त्यासाठी आपण एकही पृथ्वी, अग्नी, पिनाक वगैरे संहारक मिसाईल सोडली नाही. मी हे एक उदाहरण घेतलं कारण त्याची खात्रीलायक माहिती आणि व्हिडिओ आहेत. जे मला माझ्या लहान बुद्धीला समजलं ते फक्त इतकं की आपल्या सेनेचं उद्दिष्ट पाकिस्तानची लोकसंख्या कमी करणे नव्हतं, लाहोरवर झेंडा फडकवणे नव्हतं. आपलं पहिलं उद्दिष्ट बहुतेक हे असावं की पाकिस्तानने यापुढे त्यांच्या सलवारीच्या आत घालत असल्यास त्या चड्डीत राहावं. नाहीतर जे हाल त्यांच्या सैन्य ठिकाणांचे झाले आहेत आणि ज्या प्रिसिजनने झाले आहेत ते बघत आपण इतक्याच फटाक्यांनी 10 लाख पाकडे सहज कमी केले असते. आणि आपण ब्रह्मोस, रुद्रम, पृथ्वी, आकाश, अग्नी, नाग, अमोघ, सूर्य, प्रहार, प्रलय, त्रिशूल, निर्भय इत्यादींपैकी 4-5ही खिशातून काढल्या असत्या तरी लाहोरचं काय तर ललकाना, हैदराबाद आणि कराचीवरही झेंडे फडकवले असते. आपण फट म्हणता पाकिस्तानला भिकेला लावलं आहे. अवघ्या 3 दिवसात त्यांना वर्ल्ड बँकेकडून भिकेचे डोहाळे लागले होते. पण त्याहूनही मोठं काम म्हणजे आपल्या युद्धक्षमतेच्या फक्त 3 ते 4% वापराने आपण त्यांच्या युद्धतंत्राचे गुडघे, कोपर आणि मेरुदंड फोडून त्यांना पुरतं कुचकामी करून ठेवलं आहे. आपल्या देशात काही लोकांना नक्की शंका असू शकेल, पण भारतीय सेनेच्या क्षमतेवर पाकिस्तानात यापुढे कोणालाही किंचितही शंका राहणार नाही. शेकडोंनी सोडलेल्यांपैकी पाकिस्तानचा एकही ड्रोन भारतीय नागरिकाच्या डोक्यावर पडला नाही. कारगिलमध्ये आपण शेकडो सैनिक गमावले होते. यावेळेसही काही सैनिक हुतात्मे झाले आहेत, त्यांना श्रद्धांजली. पण त्यांचा आकडा एकाच डिजिटमध्ये राहिला आहे आणि आपल्या वीरांवरून अनिश्चिततेचं सावट दूर झालं, ह्याचा अतिशय समाधान आहे. पाकिस्तान भरवशाच्या लायकीचा नाही आहे. अजून 10 दिवस उचापती करून परत परिस्थिती चिघळू शकते. पण तरीही देव तात्पुरत्या शांततेच्या वेळेत युद्ध नको बुद्ध हवा ही ज्ञानबिडी ओढणाऱ्यांना, दर 2 मिनिटांनी सायरन वाजवत बेंबीच्या देठाने एक बडी खबर आ रही है ओरडणाऱ्यांना, ब्लॅकआउटच्या ड्रिलमध्ये अंधार आणि शांतता ठेवण्याच्या ऐवजी मोबाईलचे फ्लॅश सुरू करून व्हिडिओ बनवत भारत मातेचा जयघोष करणाऱ्यांना आणि मजा नहीं आया वाटणाऱ्यांना, अशा समस्त भारतीयांना 5-50 ग्रॅम बुद्धिदेव. तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.